खरं म्हणजे उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष रस्त्यावर आलेला आहे याची त्यांना कदाचित विस्मृती झालेली आहे। जर रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरच्या जनतेला भेटला असतात तर कदाचित आज त्या ठिकाणी भक्कमपणे आदरणीय बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना आपल्याला टिकवता आली असती। मोदी साहेबांवर प्रेम करणारी लोक अंधभक्त आहे म्हणतात, तुम्हाला ते अंधभक्त वाटतात, परंतु त्यांच्या श्रद्धा मोदी साहेबांच्या प्रती आहेत। बाळासाहेबांवर श्रद्धा होती, अंधभक्त किंवा अंधश्रद्धा म्हणून राज्यातला शिवसैनिक किंवा सर्वसामान्य माणूस नव्हता। त्याच्यामुळे अंधभक्त, अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक उद्धव ठाकरेंना दुर्दैवानं समजत नसावा। तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचं बोलत असताना 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यासहित, देवेंद्रजींसहित आपण काय काय कांड त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलीत हे महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे। आणि त्याच्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुद्धा अडचणीत आणण्याचा आपण प्रयत्न केलात हे आपण विसरलेला आहात। परंतु मला वाटतं त्यांनी केवळ टीका टिप्पण्या करण्यापेक्षा, कारण जेवढं मोदी साहेबांवर खालच्या पातळीवर किंवा द्वेषानं टीका कराल तेवढा जनतेचा रोष आपल्यावर वाढेल आणि मोदी साहेबांचं समर्थन घट्ट होईल। म्हणून त्यांना माझा नम्रपणे सल्ला मी देऊ शकत नाही, कधी काळी माझे नेते राहिलेत, सूचना असेल की पहिला पक्ष संघटन मजबूत करा, आलेल्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी रचना उभी करा। आता केवळ भाषणं देऊन, केवळ भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाहीत आणि अशा वेळेला केवळ तुमचं भाषण 4 शिव्या घालणं आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून तुम्हाला तग धरता येणार नाही हे मला नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।